एका वडिलांनी समाजाच्या विरोधात जाऊन घेतलेला एक निर्णय, ज्यामुळे जन्म झाला एक अशा स्त्रीचा जिने इतिहास बदलला. 19व्या शतकातील भारत एक असा काळ जेव्हा समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार जवळजवळ नव्हताच. घराच्या चार भिंती, परंपरा आणि रूढी एवढंच त्यांचं आयुष्य ठरलेलं होतं. पण या अंधारातही काही माणसं अशी होती ज्यांनी वेगळे विचार करण्याचं धाडस केलं. अशा एका धाडसी विचारातून जन्म झाला एका विलक्षण स्त्रीचा, जिला पुढे संपूर्ण जग पंडिता रमाबाई म्हणून ओळखू लागलं. नमस्कार, मी भावेश. आपण ऐकत आहात अज्ञात प्रवास. ही कथा आहे तिच्या जन्माची, तिच्या वडिलांच्या धैर्याची आणि एका विचार क्रांतीची. म्हैसूर संस्थानातील एका गावात अनंतशास्त्री डोंगरे नावाचे विद्वान ब्राह्मण राहत होते. ते वेदांचा अभ्यास करणारे, धार्मिक ग्रंथांमध्ये पारंगत आणि साध्या जीवनशैलीत समाधानी असणारे होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. लहान वयातच त्यांचा विवाह झाला, पण नियतीने त्यांना मोठा आघात दिला. त्यांच्या पत्नीचा अकाली मृत्यू झाला. या घटनेने त्यांना हादरवून टाकलं, पण त्याच वेळी त्यांच्या मनात एक नवीन जिद्द निर्माण झाली, ज्ञान मिळवण्याची. घरातील बंधने, सामाजिक अपेक्षा आणि अडचणी यांपासून दूर जात त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला. शृंगेरीच्या मठात जाऊन त्यांनी वेद आणि शास्त्रांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी पुणे गाठले. त्या काळात शिक्षण आणि संस्कृतीचं एक महत्वाचं केंद्र. तिथे त्यांनी विद्वान गुरूंकडनं संस्कृत आणि धर्मग्रंथाचं सखोल ज्ञान घेतलं. त्यांचा अभ्यास केवळ पुस्तकी नव्हता, तर तो त्यांच्या विचारांना आकार देणारा होता. पुण्यात असताना त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्वाचा प्रसंग घडला. एक असा प्रसंग ज्याने त्यांच्या विचारसरणीत मोठा बदल घडवून आणला. त्यांनी राजघराण्यातील एका स्त्रीला संस्कृत शिकताना पाहिलं. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणं ही गोष्ट जवळजवळ अशक्यच मानली जात होती. हा प्रसंग पाहून त्यांच्या मनात एक ठाम विचार निर्माण झाला. जर काही स्त्रिया शिक्षण घेऊ शकतात, तर सगळ्यांनाच का नाही? याच विचारातून त्यांनी एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. मी माझ्या पत्नीला शिक्षण देणार. यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई होतं आणि त्यांनी आपल्या पत्नीला स्वतः संस्कृत शिकवायला सुरुवात केली. हा निर्णय त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होता. समाजाने याला विरोध केला. लोकांनी टीका केली, निंदा केली. अगदी धर्माच्या नावाखाली त्यांना चुकीचं ठरवलं. पण अनंत शास्त्री मागे हटले नाहीत. त्यांना पंडितांच्या सभेत उभं राहावं लागलं. 400 विद्वानांसमोर त्यांना प्रश्न विचारले गेले. तुम्ही स्त्रीला धर्मग्रंथ का शिकवत आहात? तेव्हा त्यांनी अत्यंत ठामपणे उत्तर दिलं, ज्ञानावर कोणाचा एकाधिकार नसतो. स्त्रियांनाही वेद, पुराणे आणि शास्त्र शिकण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या या धैर्याने आणि तर्कशुद्ध विचारांनी अनेकांची मने बदलली. स्त्री शिक्षणासाठी एक नवीन मार्ग खुला झाला. यानंतर त्यांनी शहरातील जीवन सोडून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा निर्णय घेतला. ते आपल्याला कुटुंबासह डोंगराळ आणि दुर्गम भागात जाऊन राहू लागले. तिथं परिस्थिती अत्यंत कठीण. जंगल, वन्य प्राणी, अन्नाची कमतरता. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. त्या कठीण परिस्थितीतही त्यांच्या घरात ज्ञानाचा दिवा तेवत राहिला. लक्ष्मीबाई संस्कृत शिकत राहिल्या. त्यांच्या तोंडून श्लोकांचे मधुर स्वर घुमत राहिले. ते घर म्हणजे एक छोटंसं गुरुकुल बनलं होतं. याच संघर्षमय आणि प्रेरणादायी वातावरणात 23 एप्रिल रोजी एका मुलीचा जन्म झाला. हीच ती मुलगी, पंडिता रमाबाई. तिचा जन्म म्हणजे फक्त एका मुलीचा जन्म नव्हता, तो होता एका विचाराचा जन्म, एका क्रांतीची सुरुवात. पण तिचं आयुष्य सुरुवातीपासूनच सोपं नव्हतं. ती फक्त काही महिन्यांचीच असताना कुटुंबाला आपलं घर सोडावं लागलं. आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यांना सतत प्रवास करावा लागत होता. असं सांगितलं जातं की घर सोडताना एका टोपलीत ठेवून प्रवास सुरू झाला. तो प्रवास म्हणजे तिच्या आयुष्याचा पहिला धडा होता. या सततच्या प्रवासाने, संघर्षाने, अनुभवांनीच तिचं व्यक्तिमत्व घडवलं. ती लहानपणापासूनच ज्ञानाच्या वातावरणात वाढली. आई वडिलांकडून तिला संस्कृत आणि शास्त्रांची ओळख मिळाली. पुढे हीच रमाबाई आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर एक महान समाजसुधारक बनली. तिने स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्य झोकून दिलं. विधवा आणि वंचित महिलांसाठी काम केलं आणि हजारो महिलांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण केला. तिच्या कार्याची दखल केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगाने घेतली. ही कथा आपल्याला एक महत्वाचा संदेश देते. बदल नेहमी मोठ्या गोष्टींपासून सुरू होत नाही. तो सुरू होतो एका छोट्या विचारातून. एका वडिलांनी घेतलेला एक निर्णय, माझ्या पत्नीला शिक्षण द्यायचं, हा निर्णय पुढे हजारो महिलांच्या आयुष्याचा मार्ग बदलणारा ठरला. आजही जेव्हा आपण स्त्री शिक्षणाबद्दल बोलतो, तेव्हा या विजेचा जन्म नक्कीच आठवतो. कारण ती केवळ एक स्त्री नव्हती,
ती एक विचार होती, एक प्रेरणा होती आणि आजही ती आपल्या समाजाला प्रकाश देत आहे. जर तुम्हाला ही माहिती प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तसेच अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.